हॅलो एव्हरीवन. आज आपल्याला जो काही पार्ट बघायचा आहे त्यासाठी ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्स, सिम्पल स्टेटमेंट्स आणि कंपाऊंड स्टेटमेंट्स. तीनही गोष्टी अतिशय सोप्या आहेत, ते आपण वन बाय वन बघूया. सगळ्यात आधी लॉजिकल कनेक्टिव्स म्हणजे काय बघूया. लॉजिकल कनेक्टिव्स लॉजिकल कनेक्टिव्स म्हणजे असे वर्ड्स की जे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्यांना जॉईन करण्यासाठी वापरले जातात. तर आता असे वर्ड कोणते आहेत हे सगळे आपल्याला माहितीच आहेत. अँड दोन वाक्यांना जोडण्यासाठी वापरलं जातं. ऑर काही वाक्य अशी असतात इफ पुढे काहीतरी लिहिलेलं असतं, म्हणजे पुढे कुठलं तरी एखादं सेंटेन्स असतं, त्यानंतर देन असतं आणि मग पुढे एखादं वाक्य असतं. ठीक आहे. अजून काही वाक्य अशी असतात की सुरुवातीला एखादं वाक्य असतं, मध्ये इफ अँड ओनली इफ असं असतं लिहिलेलं आणि शेवटी एखादं वाक्य असतं. ठीक आहे. तर हे मुख्य कनेक्टिव्ह आहेत, मेन कनेक्टिव्ह आहेत. अँड, ऑर, इफ देन आणि इफ अँड ओनली इफ. ह्याच्यात पाचवं एक कनेक्टिव्ह आहे ते नॉट असं आहे. अर्थात नॉट हे जे काही आहे, आता मी जे काही तुम्हाला सांगितलं की लॉजिकल कनेक्टिव्ह हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्यांना जोडण्यासाठी वापरलं जातं, पण नॉट हे जे काही आहे ते असं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे की जे दोन वाक्यांना जोडण्यासाठी नाही तर वाक्याचा अर्थ बदलण्यासाठी यूज केलं जातं. हे फक्त एक स्पेशल कनेक्टिव्ह आहे. याचासुद्धा समावेश लॉजिकल कनेक्टिव्हमध्येच केला जातो, पण ते दोन वाक्यांना जोडत नसून वाक्याचा फक्त अर्थ बदलण्यासाठी त्याचा यूज केला जातो. हे लक्षात ठेवा. नॉटला स्पेशल लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झाले लॉजिकल कनेक्टिव्ह. त्यानंतर आपला सेकंड पॉईंट होता सिम्पल स्टेटमेंट्स. सिम्पल स्टेटमेंट्स. आता सिम्पल स्टेटमेंट्स म्हणजे असे स्टेटमेंट की ज्यांना दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये डिवाइड नाही करता येत, स्प्लिट नाही करता येत, त्यांची फोड नाही करता येत. फॉर एक्झाम्पल, एखादं मी स्टेटमेंट देतो, 2 इज ॲन इवन नंबर. ठीक आहे. 2 इज ॲन इवन नंबर. आता जर का मी तुम्हाला सांगितलं हे जे काही स्टेटमेंट आहे त्याची दोन स्टेटमेंटमध्ये फोड करा, तर हे आपल्याला शक्य नाही. कारण का? 2 इज ॲन इवन नंबर, आता याची अजून काय फोड करणार ना, म्हणून हे या वाक्याचा समावेश किंवा या स्टेटमेंटचा समावेश सिम्पल स्टेटमेंटमध्ये केला जातो. आता याच्या बरोबर अपोजिट पुढचा जो काही आपला टाईप आहे कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे असं स्टेटमेंट की जे दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंटना एकत्र करून तयार केलेलं असतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, 2 is an even number and 3 is an odd number. हे स्टेटमेंट जरा ऑब्झर्व करा बघा. यात काय केलं त्यांनी, 2 इज अन इवन नंबर हे एक सेपरेट स्टेटमेंट आहे आणि 3 इज अन ऑड नंबर हे अजून एक सेपरेट स्टेटमेंट आहे. या दोन सेपरेट स्टेटमेंटना अँड या लॉजिकल कनेक्टिव्हने एकत्र केलं आणि हे संपूर्ण मिळून एक स्टेटमेंट तयार केलं. या संपूर्ण स्टेटमेंटला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. का? कारण त्यांनी दोन वेगवेगळे स्टेटमेंट एकाच स्टेटमेंटमध्ये एकत्र आणले. कोणाचा यूज करून? लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करून. ठीक आहे. अशा टाईपच्या स्टेटमेंटला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे. आता हे जे काही आपण तीनही पॉईंट बघितले त्यांचा यूज पुढच्या टाईपमध्ये होणार आहे. आता पुढच्या टाईपकडे जाण्याच्या आधी आपण जरा नोटेशन लक्षात घेऊया. आपण पहिल्या लेक्चरमध्ये दोन नोटेशन बघितले होते, जे की ट्रूला आपण कॅपिटल टी यूज करतो आणि फॉल्ससाठी कॅपिटल एफचा यूज करतो. तसंच आपण दोन नवीन नोटेशन इंट्रोड्यूस करूया. जर का तुमच्याकडे दोन स्टेटमेंट असतील तर त्यांना डिनोट करण्यासाठी स्मॉल पी
आणि स्मॉल क्यू या 2 लेटरचा यूज केला जातो. जर का तुमच्याकडे 3 असतील तर पुढचं लेटर आपण घेऊ शकतो आर, 4 असतील तर एस, 5 असतील तर टी, असं ते पुढे वाढत जातं. पण आपल्याला जास्त करून पी क्यू आणि आर या 3 लेटरचा यूज करावा लागतो. हे लेटर नवीन लक्षात ठेवा. काय काय आहेत? टी, एफ, पी, क्यू, आर. टी एफ हे ट्रूथ व्हॅल्यूसाठी आणि पी क्यू आर हे 3 लेटर स्टेटमेंटसाठी. ठीक आहे ना. स्टेटमेंट पुन्हा पुन्हा लिहायला लागू नये म्हणून आपण त्याला त्याच्याऐवजी पी क्यू किंवा आर असं आपण मानणार. ठीक आहे. तर ही झाली नोटेशन. पहिला टाईप आपल्याला बघायचा आहे तो आहे कंजंक्शन. आता कंजंक्शन कोणाला म्हणायचं? जर का 2 स्टेटमेंट हे म्हणजे ते 2 स्टेटमेंट आपण मानूया. आता आपण बघितलं नोटेशन, एखादं स्टेटमेंट पी आहे आणि दुसरं स्टेटमेंट क्यू आहे. हे 2 स्टेटमेंट काहीतरी असतील. ठीक आहे. ही जर का 2 स्टेटमेंट अँड या लॉजिकल कनेक्टिव्हने जॉईन केलेले असतील, म्हणजेच पी काहीतरी स्टेटमेंट आहे, पुढे वर्ड आहे अँड आणि पुढचं स्टेटमेंट आहे क्यू. अशा टाईपमध्ये एखादं स्टेटमेंट असेल तर त्याला म्हणायचं कंजंक्शन. लक्षात येतं आहे का बघा. जर का तुमच्याकडे 2 स्टेटमेंट आहेत, एक स्टेटमेंट आहे पी, दुसरं आहे क्यू आणि ही 2 स्टेटमेंट अँड या लॉजिकल कनेक्टिव्हने जॉईन केलेले असतील आणि नवीन कंपाऊंड स्टेटमेंट तयार केलेलं असेल तर त्या स्टेटमेंटला म्हणायचं कंजंक्शन. या कंजंक्शनचं नोटेशन आहे, ते नोटेशन पण व्यवस्थित लक्षात घ्या. ते नोटेशन असं पी अँड उलटा व्ही क्यू. वाचताना कसं वाचायचं? पी याला म्हणायचं अँड क्यू. ठीक आहे ना. हा उलटा व्ही आहे. पी अँड क्यू झालं. हे त्याचं झालं नोटेशन. आता आपण पुढच्या सगळ्या टाईपसाठी एक ठरवूनच घेऊया की पी हे कुठलं स्टेटमेंट असेल आणि क्यू हे कुठलं स्टेटमेंट असेल, म्हणजे तुमचं जमलिंगच व्हायला नको. पीला आपण काहीतरी मानूनच घेऊया. लेट पी बी द स्टेटमेंट. हा कोलन आहे. पी बी द स्टेटमेंट 2 इज an even number आणि क्यू असं स्टेटमेंट असेल 3 इज an ऑड नंबर. हे आता पुढच्या काही पॉईंटसाठी आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. ज्या ज्यावेळी मी पी आणि क्यू म्हणेन त्यावेळी हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की पी स्टेटमेंट आपण काय मानलं आहे आणि क्यू स्टेटमेंट काय मानलं आहे. ठीक आहे. पी म्हणजे आहे 2 इज an इवन नंबर आणि क्यू आहे 3 इज an ऑड नंबर. ठीक आहे. तर आपण कंजंक्शनमध्ये काय काय बघितलं की कंजंक्शन म्हणजे असं स्टेटमेंट की ज्यामध्ये 2 स्टेटमेंट असतात. कोणती? पी, क्यू आणि ही 2 स्टेटमेंट अँड या लॉजिकल कनेक्टिव्हने जॉईन केलेले असतात आणि त्यांचं नोटेशन पी अँड क्यू असं असतं. ठीक आहे ना. या 2 गोष्टी आपण बघितल्या. आता आपण असा विचार करूया की मी एक वाक्य लिहितो. तेच आपले म्हणजे पीला आपण मानलंय की 2 इज an इवन नंबर आणि क्यू मानलंय 3 इज an ऑड नंबर. आधी मी नोटेशन लिहून ठेवतो इथे पी अँड क्यू आणि इन वर्ड्स आपण लिहूया. पी म्हणजे 2 इज an इवन नंबर अँड 3 इज an ऑड नंबर. ठीक आहे. हे संपूर्ण एक वाक्य आहे, संपूर्ण एक स्टेटमेंट आहे आणि कंजंक्शन आहे. का? कारण इथे अँडचा यूज केला. आता जर का आपल्याला ह्या संपूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. लक्षात घ्या, संपूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय बघितलं? पहिल्या लेक्चरमध्ये आपण फक्त सिम्पल स्टेटमेंटच बघितले, म्हणजे त्यामध्ये असं एक सेपरेट स्टेटमेंट दिलेलं असायचं की फॉर एक्झाम्पल 3 इज an ऑड नंबर. याची आपण ट्रूथ व्हॅल्यू लगेच काढू शकतो बघा, कारण आपल्याला माहिती आहे 3 हा ऑड नंबर आहेच. याची ट्रूथ व्हॅल्यू लिहिणार आपण टी. जर का हे असं सेपरेट तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं असेल 2 इज an इवन नंबर, तर याची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू आपण लगेच काढू शकतो, कारण 2 हा इवन नंबर आहे म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी. पण ज्यावेळी हे 2 स्टेटमेंट
अँड या लॉजिकल कनेक्टिव्हने जॉईन केले जातात आणि नवीन एखादं संपूर्ण एक मोठं स्टेटमेंट तयार केलं जातं, त्यावेळी त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची हा प्रश्न आहे. तर याच्यासाठी एक नियम आहे. तर त्या नियमाकडे जाण्याच्या पण आधी आपण पॉसिबिलिटी लक्षात घेऊया. ठीक आहे. पॉसिबिलिटी अशा की आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. आता पॉसिबिलिटी काय काय असतील? एक तर पी म्हणजे पहिलं स्टेटमेंट हे ट्रू असेल आणि क्यू सुद्धा ट्रू असेल. ही एक पॉसिबिलिटी झाली. बाकीच्या पॉसिबिलिटींचा विचार करा, काय काय असतील बघा. बाकीच्या पॉसिबिलिटी अशा, पहिली पॉसिबिलिटी काय बघितली? पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरं स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे. पहिलं स्टेटमेंट ट्रूच आहे पण दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे. आता पुन्हा एकदा, पहिलं स्टेटमेंट जर का फॉल्स असेल आणि दुसरं स्टेटमेंट ट्रू असेल तर ही एक पॉसिबिलिटी झाली. चौथी पॉसिबिलिटी येईल की पहिलं स्टेटमेंट फॉल्स आणि दुसरं स्टेटमेंटही फॉल्स. याच्या व्यतिरिक्त पॉसिबिलिटी येतील का? तर नाही येणार, कारण सगळ्या पॉसिबिलिटींचा आपण विचार केला. म्हणजे दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स. हे बघा, दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू. आता ह्या वेगवेगळ्या सिच्युएशननुसार त्या संपूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची वेगवेगळी ट्रूथ व्हॅल्यू येणार. तर त्या ट्रूथ व्हॅल्यूसाठी कंजंक्शनमध्ये एक नियम आहे, तो आधी नियम बघूया आपण. कंजंक्शनचा नियम असा सांगतो की पी अँड क्यू इज ट्रू. म्हणजे पी अँड क्यू या संपूर्ण कंजंक्शनची, संपूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असते. कधी? इफ अँड ओनली इफ, तेव्हा आणि तेव्हाच जेव्हा पी इज ट्रू अँड क्यू इज ऑल्सो ट्रू. तुमच्या लक्षात आलं? हे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर पी अँड क्यू हे कधी ट्रू असेल? ज्यावेळी पीची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू पाहिजे आणि त्याबरोबरच क्यूची ट्रूथ व्हॅल्यूसुद्धा ट्रूच पाहिजे. जर का नसेल तर काय? तर नसेल तर अदरवाईज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. कोणाची? या पी अँड क्यूची. ठीक आहे ना? पुन्हा एकदा बघा, पी अँड क्यूची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू कधी असेल? ज्यावेळी पी सुद्धा ट्रू आहे आणि क्यू सुद्धा ट्रू आहे. असं असेल तरच या संपूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू येते. अदरवाईज तसं नसेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स येते. हे सगळं आपण जे काही आत्तापर्यंत बघितलं हे एका टेबलमध्ये आपण मांडूया, यामुळे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर आता हे टेबल तयार करत असताना आपल्याला टोटल 3 कॉलम करावे लागतील. पहिला कॉलम पी साठी, दुसरा क्यू साठी आणि तिसरा उरलेला पी अँड क्यूच्या एंट्रीजसाठी. रो टोटल 5 करावे लागतील. एक नावं लिहिण्यासाठी आणि बाकीचे 4 त्याच्या एंट्रीज करण्यासाठी. ठीक आहे, तर आता आपण एंट्रीज करूया. पहिल्या कॉलमचं नाव असेल पी, दुसऱ्या कॉलमचं नाव असेल क्यू, तिसऱ्या कॉलमचं नाव असेल पी अँड क्यू, कारण आपण कंजंक्शनचं टेबल बघतोय. आपण मगाशी बघितलेल्या पॉसिबिलिटीनुसार पहिलं टी, दुसरं पण टी, ही एक पॉसिबिलिटी झाली. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स, ही एक पॉसिबिलिटी झाली. पहिला फॉल्स, दुसरा ट्रू, ही एक पॉसिबिलिटी आणि शेवटची दोन्ही फॉल्स. आता हे लक्षात ठेवण्यासाठी पण ट्रिक आहे. पहिल्या कॉलममधल्या एंट्रीज ऑब्झर्व केल्यात तर इकडे दोनदा टी दोनदा एफ आहे आणि इकडे एक आड एक, एकदा टी एकदा एफ, एकदा टी एकदा एफ, हां अशा एंट्रीज आहेत. तर हे लॉजिकली लक्षात ठेवा तुम्ही या एंट्रीज. म्हणजे आपल्याला टेबल तयार करत असताना विचार करून लिहिण्याची काही गरज नाही. ठीक आहे, तर आता पी अँड क्यू याच्यातले आपण एंट्रीज बघूया काय काय असतील. तर पी अँड क्यू मधल्या एंट्रीज आपल्याला लिहायच्या असतील तर आपण मगाशी जो काही नियम लक्षात ठेवला तो नियम आपल्याला आठवावा लागेल. काय आपण लक्षात ठेवला नियम?
की कंजंक्शनमध्ये पी अँड क्यू हे ट्रू केव्हा असतं, ज्यावेळी पी ट्रू असेल आणि त्याचबरोबर क्यूसुद्धा ट्रू असेल तर संपूर्ण स्टेटमेंट हे ट्रू असतं. मग आपण एक आता रो चेक करत जाऊया. पहिलाच रो बघा, पी ट्रू आहे, क्यूसुद्धा ट्रू आहे म्हटल्यावर पी अँड क्यू हा ट्रू असायला पाहिजे, म्हणून इथली एंट्री आली टी. पण बाकीच्या एंट्रीज आपण सगळ्या बघितल्या तर ही एंट्री बघा, इथे आहे टी, इथे एफ, इथे एफ, इथे टी, इथे तर दोन्हीकडे एफ. तर आपल्या नियमानुसार आपण अदरवाईजसाठी पण काहीतरी लक्षात ठेवलं आहे. म्हणजे जर का पी आणि क्यू दोघेही ट्रू नसतील तर काय असतं, याचा ॲन्सर फॉल्स असणार आणि हे सगळीकडेच असणार. कारण कुठेही पहिला रो वगळता इतर ठिकाणी 2 वेळा टी नाही आहे, म्हणून हा शेवटीसुद्धा एफ येणार. ठीक आहे. तर हा झाला टेबल कोणासाठी, कंजंक्शनसाठी. आणि याच टेबलला म्हणायचं ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल. आता हे कंजंक्शनसाठी आहे तर ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन असं येईल. ठीक आहे. हे झालं कंजंक्शनच्या बाबतीत. तर कंजंक्शनच्या बाबतीत तो जो काही आपण नियम लक्षात ठेवला आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने जरा लक्षात ठेवूया. हे नोट डाऊनच करा तुम्ही. हे आपण आपल्या शब्दात लक्षात ठेवूया की असं अँड इज ट्रू इफ बोथ आर ट्रू. हे आपल्या शब्दात लक्षात ठेवण्यासाठी अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू, अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू हे 2-3दा म्हणा तुम्ही, म्हणजे ते तुमच्या डोक्यात व्यवस्थित लक्षात राहील. अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू. ठीक आहे. याचा अर्थ आपल्याला मात्र टेबल तयार करताना माहिती आहे काय करायचं असतं ते. ठीक आहे. तर हे झालं कंजंक्शन. दुसरा प्रकार आहे डिसजंक्शन. तो कंजंक्शनच्या बरोबर उलट. डिसजंक्शन. कंजंक्शन आपण ज्यावेळी बघितलं त्यावेळी तुम्हाला काय सांगितलं की ज्यावेळी 2 स्टेटमेंट म्हणजे तिकडे पी आणि क्यू होते, पी आणि क्यू हे ज्यावेळी अँड या लॉजिकल कनेक्टिव्हने जोडले जातात त्यावेळी त्याला म्हणायचं कंजंक्शन. पण डिसजंक्शनसाठी लक्षात ठेवायचं झालं तर डिसजंक्शन म्हणजे काय, ज्यावेळी पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट ऑर या लॉजिकल कनेक्टिव्हने जॉईन केले जातात त्यावेळी त्याला डिसजंक्शन असं म्हणायचं. ठीक आहे ना. सिम्पल आहे, पी ऑर क्यू. आणि याचं नोटेशन असं आहे, आपण जे काही कंजंक्शनला बघितलं त्याच्याबरोबर उलट, पी ऑर क्यू कंजंक्शनला बरोबर असं होतं तर ह्याच्याबरोबर उलट आहे. ठीक आहे. पी ऑर क्यू वाचताना कसं वाचायचं, पी याला म्हणायचं ऑर आणि हा क्यू, पी ऑर क्यू. ठीक आहे. या 2 गोष्टी झाल्या डिसजंक्शनमधल्या. आता सेम आपल्याला डिसजंक्शनसाठी जसं आपण कंजंक्शनसाठी आधी ट्रूथ टेबल तयार केला तसाच सेम ट्रूथ टेबल डिसजंक्शनसाठी तयार करायचा आहे. पण त्यासाठी आपल्याला नियम लक्षात घ्यायला लागेल जसा कंजंक्शनसाठी होता. नियम असा की पी ऑर क्यू इज फॉल्स. पी ऑर क्यू इज फॉल्स if and only if P is false and Q is also false. ठीक आहे ना. पुन्हा एकदा बघा, P और Q हे डिसजंक्शन कधी फॉल्स असतं, ज्यावेळी P सुद्धा फॉल्स असतो आणि Q सुद्धा फॉल्स असतो. आपल्या शब्दात लक्षात ठेवायचं झालं, मगाशी मी नोट लिहून दिली तसंच नोट अशी की थोडक्यात ऑर इज फॉल्स इफ बोथ आर फॉल्स. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स, ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स. आणि अँडसाठी काय आपण म्हटलं, अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू.
दोघांच्यात जम्बलिंग करून घेऊ नका, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. अँडसाठी ट्रू लक्षात ठेवायचं आणि ऑरसाठी फॉल्स. ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स. आता नियम नेमका कसा लागू पडतो ते आपण ट्रूथ टेबलमध्ये बघूया. ट्रूथ टेबल ड्रॉ करूया लगेच. याच्यासाठी सुद्धा मगासारखंच ट्रूथ टेबल तयार करावं लागेल. 3 कॉलमवाला अगदी सेम. पहिला कॉलम पी साठी, दुसरा क्यू साठी आणि तिसरा पी ऑर क्यू साठी. रो आपल्याला 5 घ्यावे लागतील. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. तर आता आपण एंट्रीज करू त्यातल्या. पहिल्या कॉलमचं नाव सेम मगासारखं पी, दुसऱ्याचं पण सेम तसंच क्यू, तिसऱ्याचं मात्र पी ऑर क्यू असेल. आता पी ऑर क्यू. एंट्रीज आता आपण मगाशी ट्रिक लक्षात ठेवले. 2 वेळा टी, 2 वेळा एफ आणि इकडे एकदा टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ. आत्ता नियम आठवा कोणाचा? डिसजंक्शनसाठीचा आत्ता सांगितलेला नोटमध्ये. काय सांगितलं? ऑर इज फॉल्स. आता हा ऑरचा कॉलम आहे ना. आता या कॉलममध्ये फॉल्स एंट्री कधी येईल? ऑर इज फॉल्स इफ बोथ आर फॉल्स. मग आता इकडे पी आणि क्यूच्या कॉलममध्ये या. दोन्ही ठिकाणी फॉल्स कुठे दिसतंय बघा. तर फॉल्स दोन्ही ठिकाणी इथे दिसतंय. आणि आपल्या नियमानुसार ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स. हे दोन्ही फॉल्स असल्यामुळे इथे सुद्धा फॉल्स येणार. आणि अदरवाईज जे मेन्शन केलेलं नाही आहे ते अदरवाईजमध्ये असतं. ट्रू मेन्शन केलं नाही ना, त्याच्यामुळे इथे एफ असेल. एफ. आणि इतर ठिकाणी बघा इथे टी आहे, टी आहे. टी एफ. आपल्याला काय पाहिजे? दोन्ही ठिकाणी एफ एफ पाहिजे, जे की फक्त लास्ट रोमध्ये आहे. इथे कुठेच नाही. म्हणून इथल्या एंट्री बरोबर या एंट्रीच्या उलट टी 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 अशा असतील. ठीक आहे. हे ट्रूथ टेबल झालं कोणासाठीचं? डिसजंक्शनसाठी. ठीक आहे. बस आजच्या पुरतं इतकंच.